असं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आज सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आज सरस्वती जन्मदिवसानिमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण सगळे बालमित्रांनी सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे. आता गुणगुण आपल्याला सरस्वती स्तोत्र म्हणणार आहे. कर गुणगुण, स्टार्ट कर. आपली पूजा तर आता झालेलीच आहे, प्रार्थनाही झाली आहे. बाकीचे आपले मित्र मध्ये गेलेही आहेत. आता जे समजदार आहेत त्यांनाच बसवलंय. छोटे छोटे मुलांना काही एवढं कळत नाही, ते गेले वर्गामध्ये. आता तुम्ही कसे थोडे समंजस आहात आणि घरीही आईवडिलांचे पायही पडायचे. आजचा दिवस म्हणजे आपण म्हणतो ना, मोबाईलमध्ये सगळ्यांनी पाहिलंच असेल, कारण आजकाल मोबाईलचाच जमाना आहे. आज काय आहे? ब्लॅक डे. ते पुलवामा दिवसमध्ये किती शहीद झाले होते आपले वीर जवान, मग तर ब्लॅक डे म्हणतात ना याला. तर आता शांत चित्ताने ऐकायचं आहे. गुणगुण एकटीच म्हणणार आहे सरस्वती स्तोत्र. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. या कुंदेन तुषाराधवरा या शुभ्रवशरा सुता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुची दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निषेध जाड्या पहा. श्री सरस्वते माताय नमः. ओम नमो श्री सरस्वते नमः. ओम नमो शारदाय नमः. तसेच तर गुणगुणनी किती छान स्तोत्र म्हटले, असे सगळ्यांना यायला पाहिजे. आपल्या गुणगुणचा पहिला नंबर येतो की नाही बरं. तर सरस्वती माता म्हटल्यावर ही ज्ञानाची आणि वाणीची देवी आहे. सरस्वती एक नदीचं नावही आहे. सरस्वती नदी आहे ना, म्हणतात ना, गंगा यमुना सरस्वती असं म्हणतात ना, नदीचंही नाव आहे सरस्वती. तर तसेच हे माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो हे आपल्याला काय आहे, हे आपल्या ज्ञानाचं प्रतीक आहे. माहिती आहे, सगळ्यांना ज्ञान कोण देतं? सरस्वती माताच देते. सरस्वतीची मूर्ती सोबत समोर आपण टेबलावर जरी ठेवली ना, तर आपल्याला एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग येत असते अभ्यासाच्या टेबलावर. आता तर सरस्वती यंत्रही निघाले. आता काही छोट्या छोट्या मूर्त्याही निघाल्या आहेत. कोणी आपल्या पॉकेटामध्येही ठेवते. तर असे काही आपण सुधारायला पाहिजे. सगळ्या विद्यार्थी मित्रांनो सांगते मी. तर आता एक गुणगुण सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे. हो टीचर. काल दिन संध्याकाळी ना घेत त्या रातभर राईस येतच म्हणे, आई लागते ना संध्याकाळी शे. मग काल दिन चालणार ना पण ते दादावी बेटी सासू सासराले साराले का बाळा. बरोबर, म्हणजे आंटी बंटी दादा आणि बाळा तिघ जण गेले का? मग तुला काय वाटणं, बाळा एकला चालला जाई असं? नाही हो, असं वाटलं मला. तसं सांगत आहे काळजी. बाळा आणि रेखांटी गेल्या का असं, बंटी दादा पण गेले का असं बोलते मी. तुम्ही बी काही ऐकता बाई काळजी. दत्तून बोलायला सांग राहणार नाव बाई. शाळा जायला ती नाही लागली. सकाळ मजान डोकं फिरलं होतं ना, असं काय करली जाते ते मजान दिकस ना अशा चोटल्या वाटकाय. हा भैया काजी, आमच्या शाळेत ना इतकं मस्त कार्यक्रम होता ना. आज सरस्वती पूजा होती वसंत पंचमीचं. हा, मोतीचूरचे लाडू ते एवढा प्रसाद पण आणलेला होता ना. आणि मी स्तोत्र म्हणलं, सगळ्यांनी कोणीच नाही म्हटलं डायरेक्ट. मी तर असं पण म्हणतेच घरी. तर मग मी सरस्वती मातेचं स्तोत्र म्हटलं ना, मला बी बक्षीस भेटलं. हा, काचेच्या 6 वाट्या भेटल्या मला. हा, कोणलेच नाही राहत तुम्हीच बोला मग. अरे वा, मग हुशार आहे नवीन तू ना. तू बी तसा हुशार नाही तुनगत. अरे मस्त, इतकं मस्त म्हटलं ना मी, तर सगळ्यांना आवडलं. हा, मग ते बक्षीस दिलं मला मॅडमांनी. आमच्या वर्गात होता, बाकीचे सगळे चालले गेले होते. त्याच्या सगळ्यांनी हे केलं. मग पूजा केली आम्ही सरस्वती मातेची मस्त पैकी, एकदम भारी आज प्रोग्राम झाला आमच्या शाळेत. खूपच मस्त डायरेक्ट. मग सरस्वतीनं गाणं म्हणूया को बाई ग. गाणं कोणाला येत नाही होतं डायरेक्ट. मग आणि मी पण तुमच्या जवळ शिकली नाही ना. मग तुम्हाला येतं का अक्काजी सरस्वतीचं गाणं? नाही हो माय, मला काय नाही असं बाई. मी काय आडू माडूशी नसती. अंगठा टेक्निक कधी विदेक मला काय, मला काय इथला गाणं येतस का तुला माहिती आहे ना.
मग वळणं पान पिपळले पिपळण पान वळले असं जोडच नाही. म्हणून काय खरं शे का? आमच्या शाळेत ना मातृपितृपूजन दिवस बी होता आज. मग आई वडिलांना पण बोलवलेलं होतं. पहिले सरस्वती मातेची पूजा केली, मग त्याच्यानंतर स्तोत्र मंत्र झाले, मग ते झाल्यावर पेरेंट्स आले होते, आई वडील. मग मम्मी पप्पा आले होते ना, पप्पा लेट गेले मग आज. असं आहे का? मग ते चांगलं आहे ना. गण आपला गाळे बी सुधरी चालणार तो आते, मग बारी बी चालणार. मस्त आहे. सरस्वती स्तोत्र आहे ना, मग नातून जोडे बोलत जाय मस्त. दक्ती बी आजच गई ना. आज मस्त दाखवला पोरेसांची वर असं सदवरी ओम पाडतस. मग म्हणजे आनंदी ना आजच आई व्हायला होतं. बोलो ते तोंडी कस कोण उपाधी करस ते करदी ते करदी तिला फोन तरी लाई देस मी रे काले. आणि तो इथला चटाचटा होई जायचे आते तो काय करू दी. पण असं जीभ रे ना मोर पीस नाही ना वरी ओम पाडतस. तुमच्याकडे पण आहे ना मग मध काळजी. मग मला करून द्या ना, मोर पीस आहे का तुमच्याकडे? मग मला करून द्या ना काळजी. मध बी आहे मोर पीस बी आहे मनगर. मी तुला कर दिसू. संध्याकाळीच देवा 3 टाइमले. मी तू नाही ना मस्त जीभ दखतो ना असं पहिला नंबर काय पण त्यांना काही हुशार होईल अशी तू गुणगुण. सरस्वती माता आई विद्या आणि देवी आहे. मग हो ना. मग आमच्या मॅडम पण तसंच सांगत होत्या. सरस्वती मातेचंच भाषण होतं आमच्या आज. खूपच टाइम चाललं बाई. मग पॅरेंट्स पूजन झालं, माता पिता पूजन, आणि आम्ही येऊन गेलो. मग चालूच होतं अजून पण. बरोबर आहे ना. मग मास्तर शिकते बी त्याच ज्ञान देतोस ना बाई. आंटी बी नाही, बाळा बी नाही. कसं घर वाटतंय तुमचं डायरेक्ट काळजी. आणि ते राहता तेव्हा किती छान वाटतं तुमच्या घरात, एकदम भारी. चल बाई, चालली मी, माझी जेवायचं बाकी आहे. मला आजी आरडा मारत होती, मी नुसतं बाळाला भेटायला आली. काल त्याला खेळवलं ना, तर किती हसत होता, इतका हसत होता ना. तुम्ही नंतर आल्या, मी किती वेळ खेळवलं त्याला. बंटी दादा आणि ओट्यावर धरून बसले होते तेव्हा. मग म्हणजे दाबडा बस कसतो बापरे. 3 पर दिन इथला अधिक पुतळा वय चालणार ना नाही साधं का आम्ही त्या. नुसतं पाणी आवलंच ते असं बाहेर धरी पडो ना ते मज्जा ना. देखच गाड्या गोड्या हाड्या चिड्या कबूतर बडे देखच तो. खूपच अँटिक आहे तो. इतका हसत होता ना काल. बाप, आजी बी हसत होती. म्हणे किती हसतोय म्हणे तुझ्या जवळ. मी त्याला असा आवाज काढला ना, तो असायचा, तो असायचा तो. खूपच मज्जा होती. बापरे पेसल एक जण लागस त्याने. तुम मग मी गई मग शाळा में संगे जुना होती ना तुम्ही. सोबतच येऊन गेलो आम्ही. चला जेवायचं. आजी आरडा मारत होती, पण मी म्हणासाठी डायरेक्ट इकडे येऊन गेली. इतकं पीठ चोटला बांधून दिला त्याला मम्मीनी. मला सोडून टाकलं त्या. मला नुसतं खाज होत होतं ते. जाय वय जेवण करले वय का.